सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मकता आणणारा ठरेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधून तुमच्या नात्यातील प्रॉब्लेम्सवरती काम कराल, ज्यामुळे तुमचं नातं हे जास्त घट्ट होईल आणि तुमच्यातील प्रेम वाढेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिकला जाण्याचा प्लॅन आखू शकता. आज नोकरीशी संबंधित लोकांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी काही वाद झाले असतील तर यावेळी तुम्हाला शांत राहणं तुमच्या हिताचे ठरणार आहे. तुमच्या सासरच्या मंडळींकडून तुम्हाला आज काही आर्थिक लाभ होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण तुमचे जुने आजार आज पुन्हा उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला आज आरोग्याची कुठलीही समस्या जाणवल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी आज तुमचे शत्रू तुमचं नुकसान करू शकतात, त्यामुळे आपलं काम सांभाळून करा आणि अशा लोकांपासून सावध राहा. जर बहिणीशी तुमचा काही वाद चालू असेल तर आज तिच्याशी तुमचे संबंध सुधारतील. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडनं एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना इच्छेनुसार नफा मिळाल्यानं आनंद होईल. मात्र तुम्हाला तुमच्या प्रॉफिटबद्दल कुणालाही सांगणं हे टाळावं लागेल. तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीमुळे नाराज होतील, त्यामुळे तुमचा आनंद हा तुमच्यापुरताच मर्यादित ठेवा. तुमच्या कुटुंबातील मुलांकडनं आज एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला येईल, त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्य आज सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला व्यस्त दिसतील. तुमच्या आईला डोळ्यांचा त्रास जाणवल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अनुकूल परिणाम देणारा असेल. विद्यार्थ्यांना आज खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा वडिलांची बोलणी ऐकावी लागू शकतात. आज तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काळजी घ्यावी लागेल, कारण पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आज आनंद होईल. कोणाकडून पूर्वी तुम्ही काही कर्ज घेतलं असेल तर आज तुम्ही ते फेडण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्ही आज तुमच्या मित्रासोबत पार्टी करण्याचा प्लॅन करू शकता. मात्र यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की गोड बोलून समोरच्याकडनं आपलं काम काढून घेण्याची कला तुम्हाला आज आत्मसात करावी लागेल. त्यामुळे आज जर तुम्हाला घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाच्या बोलण्याचं काही वाईट वाटलं तर गोष्टी तुमच्या मनात ठेवा. त्यांना काहीही बोलायला जाऊ नका, तरच तुम्ही तुमचं काम त्यांच्याकडनं पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर वडिलांचा सल्ला घेऊन त्यातील कायदेशीर बाबींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं आदर आणि मान सन्मान मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली संधी मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. मनासारखी नोकरी मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल.
तुम्हाला आज तुमच्या एखाद्या मित्राकडनं गिफ्ट देखील मिळू शकतं. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एका धार्मिक स्थळी जाल, जिथे तुम्ही काही प्रभावशाली लोकांना भेटाल आणि त्यांच्याकडनं एखादी महत्त्वाची माहिती देखील तुम्हाला मिळू शकेल. उधार दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या साहस आणि शौर्यामध्ये वाढ करणारा राहील. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांसोबत फिरायला जाण्याची मोठी संधी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या प्रगतीनं तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्यचकित करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील आणि तुमच्यासाठी एखादी पार्टी देखील ते आयोजित करू शकतात. आज संध्याकाळी तुमच्या मुलांच्या अचानक आजारपणामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते आणि तुमचा आर्थिक खर्चही वाढू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अगदी आनंदाचा राहील. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आज कुटुंबातील सदस्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही घरापासून दूर काही काम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या आईची आठवण येऊ शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही वाद झाला असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल आणि परस्पर प्रेम वाढेल आणि व्यवसायातही तुमचे कोणी शत्रू असतील तर आज ते तुमच्या समोर तुमच्या स्ट्रॅटेजी समोर नतमस्तक होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवण्याचा राहील, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांना आज आपल्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करण्याआधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची परवानगी घ्यावी लागेल, अन्यथा ते तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल, जिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडनं काही खास माहिती मिळू शकते, जी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज गोड बोलून तुम्हाला कुणाशीही काही वाद असेल तर तो मिटवावा लागेल. तसेच आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे नातेवाईकांसोबत तुम्ही तुमचं पॅचअप करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील ऐक्य वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आज सरकारी नोकरी मिळू शकते, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांची प्रशंसा होईल. तुम्ही आज तुमच्या नातेवाईकांकडनं मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. आज नोकरदार लोकांच्या बोलण्यामध्ये मृदुता आल्यानं तुमचे बॉस तुमच्यावरती अगदी खुश होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या खर्चामध्ये वाढ करेल. तुमची इच्छा नसताना देखील अनेक निष्फळ आणि खरंच वेगळीच कामं तुम्हाला करावी लागतील. जोडीदाराला शॉपिंगसाठी बाहेर जर तुम्ही नेत असाल तर तुम्हाला तुमच्या खिशावर लक्ष ठेवून खर्च करावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणाशी पैशांचे व्यवहार करत असाल तर ते अत्यंत काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात आणि तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती तुमचा विश्वासघातही करू शकतो. त्यामुळे तुम्हाला आज जवळच्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नकारात्मक विचारानं तुमचं होणारं काम बिघडू शकतं. अशा वेळी तुम्ही मनानं योग्य तो निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे आज तुम्हाला
कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा सल्ला अवश्य घ्या. तसेच उत्साहाच्या भरामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो. आज जर तुम्ही पैसे भविष्याचा विचार करून गुंतवले तर तुम्हाला ते भविष्यामध्ये दुप्पट होऊन पुन्हा परत मिळतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.